तर समंताला भावली घ्यायची. आलोय आता खेडमध्ये. जाळ्याचं दुकान याच गल्लीमध्ये आहे. जाळे आणल्यात. आज घरीच आहे, माशाला काही गेलो नाही. माशाला जाणार होतो पण जाळीच तुटून गेल्यात. त्याच्यामुळं आज नवीन जाळे आणायला चाललोय खेडला जाणार आहे जाळे आणायला. शालू आणि मी आणि समंता पण येणार आहे संग. गाडी घेऊन जाणार आहे इको. चला आता रस्त्यात काही दिसलं तर तुम्हाला दाखवतो. या साईडला आई पण आहे. आई घरातच आहे आज. मी घरातच आहे. घरातलं थोडं काम उरकते. तुम्ही या जाऊन आता लगेच करा. लवकरच यायला लागेल. चला जातो आता. आलोय आता घरापासून निघून इकडं. आता चाललोय जाळं आणायला. आता वाजत 11. बघू तिथं जायला किती टाइम होतोय. आज समंत आणि मी चालले जाळं आणायला. आणि काय नाही का आहे. हा हाय ना. बरं तुमच्या सोबत चाललोय आम्ही. आता आलोय आम्ही इंद्रायणी नदीपाशी जवळ. पूळ आहे आंबीचा. नदी. MIDC रोड आहे. आंबे आणि जांभळाची झाडं लय आहे. समंताला आईस्क्रीम खाते बघा आता कशी. पुरटी घेतलेली तिला तर म्हणते पुरटी नको आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम दिली घेऊन. नसती रुसून राहती. तिला आणायलाच नाही पाहिजे होतं. हा घरी राहिल्या असते आजी खाते बघा कशी आता. जरा जायला लागण आता. लय लांब आहे अजून. 30-35 किलोमीटर आहे खेड आपल्या इथून. आता आलोय डोंगराच्या जवळ. दोन्ही साईडनी डोंगर आहेत आणि मधून रस्ता आहे. खिंड आहे मधून. डोंगर बघा किती भारी आहे. झाड ह्या साईडला पण आहे आणि एक ह्या साईडला आहे. मास्केटची नदी आहे ती. पाणी बघा किती कमी झालं ह्या साईडनी नदीला. आणि त्या नदीला इंद्रायणी नदीला लय वाढलंय. कमीच नाही होत. पुढं सुद्धा डोंगर आहेत. ह्या साईडला नसते डोंगर डोंगर आहेत. इकडे सुद्धा आहेत. एक 2 घरं आहेत. परत आलोय आता खेडमध्ये. पोहोचलोय आताच येऊन. अजून गाडीतच आहे. चाललोय तिकडं. खेडची नदी बघा कशी अख्खी भरून राहिली जलपर्णीमधून. आलोय खेड मध्ये. जाळ्याचं दुकान याच गल्लीमध्ये आहे.
ट्रॅफिक लय असते खेडमध्ये. मम्मी बघा तेच पडत. मम्मी तेच पडत काय आती. मम्मी बघा तेच आत. दुकानापाशी लय ट्रॅफिक आहे, गाड्या बिड्या उभ्या राहिल्यात. त्याच्यामुळं आता गाडी लय लांब ठेवायला लागन आणि चालत जायला लागन दुकानापाशी जाळ्याच्या. आलोय आता इथं दुकानापाशी थांबलोय. आता इथं गाडी लावली, त्या साईडला चालत जायचं आहे तिकडे दुकानापाशी. आता खाली आता चालतच चाललोय. त्या साईडला दुकान आहे तिथं लय ट्रॅफिक आहे. गाड्या आहेत तिथं. 2 गाड्या उभ्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळे इथं काही गाडी आणली नाही मी. इथंच आहे दुकान. हे बघा इथं. घेऊन झाले आता बघा. घेऊन पण चाललोय गाडीजवळ, कारण की जास्त दाखवलं नाही जमलं. झाले घेताना आता घेऊन चालल्यात तिकडं गाडीपाशी. तर तिकडे गेलं दाखवते. आलोय आता जाळे घेऊन. आता चाललोय घरी. जाता जाता काहीतरी खायला लागन थोडंफार. समंताला पण भूक लागली. भूक लागलेली आहे त्याच्यामुळे वडापाव घेणार आहे इथनं. आणि पाण्याची बॉटल पण. आता वडापाव घेऊन आलात. आता जर घे वडापावच आणल्यात. दुसरं पण जेवण केलं असतं पण जास्त आता पैसे नाही राहिले. पैसे गेले, जाळ्यालाच गेले पैसे अख्खे. चला आता. आता आहे ना देहू गावामध्ये आहे. समंता तिकडं भांडे बघितलं समंतानी. आता ते आणायला चाललोय आम्ही. बघा इथं आहे भांड्यावाले. बाहुली पण आहे. काय घ्यायचं समंता? तर समंताला बाहुली घ्यायची. समंतानी तर घेतली बाहुली. दाखव समंता बाहुली. बघा चला जातो आता गाडीमध्ये. आणि वडापाव खायच्यात अजून. वडापाव खायला थांबलोय आता इथं गाडीपाशी. समंता घे ना तुला वडापाव. समजता नाही खात, कारण की त्याला खेळणं आणून दिलं इथं. हे बघा त्याच्यापाशीच खेळते ती. वडापाव नाही खात. पाव दे ना समंता खाय. हे बघा आता आमची नदी आली, इंद्रायणी नदी. हे बघा तुरीचा पोळ आहे हो. आपलं गाव आलंय जवळच आता. आता जवळ. आणि या साईडला समंता पण झोपायला लागली. आता बघा झोप लागली तिला. नाही लागली. समंताला झोप नाही लागली म्हणते. झोपून तर राहिली होती, परत म्हणती नाही लागली. ती बघा झोपली समंता परत. जाळं आणायला गेलतो आणि तिकडून आता लई ट्रॉफिक होती. ट्रॉफिक मध्ये फसलो आम्ही लई. तिथं लई वेळ होतं. तिथंच लई टाइम झाला आम्हाला यायला घरी. तरी अजून आलो नाही. थोड्या 1-2 किलोमीटर राहिले घर. आलोय आता घरी. जाळे आता घेते काढून शालू गाडीमधून. आत्ताच आलोय घरी. 4:30 वाजले घरी यायलाच. 11 वाजता निघालो होतो.
जाळे आणल्यात. दोनच आणल्यात जाळे फक्त. हे 2 जाळे लय महाग भेटलेत. हे 12 बोटीचं जाळ आहे आणि 4 बोटीचं जाळ आहे. आणि दोन्ही आणलीत. ही एक आणलीत मोठी या जाळ्याला. आणि आता या पिशवीमध्ये